आपण चर्चा करतोय विनोद का अपमान आणि या विनोदाला काही व्यसन कसं घालणार. सुनीलजी, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. ज्या प्रकारे कॉमेडियनची एक इमेज असते, कॉमेडियन एक जेव्हा ऍक्ट करतो, स्किट करतो, तेव्हा लोकांवरती त्याचा प्रचंड परिणाम होतो. लोक त्याला जे आहेत काही काही वेळेला आयकॉन म्हणून पाहतात, काही काही वेळेला त्याच्याकडे जे आहे ते वेगळ्या दृष्टीने बघतात. कुठेतरी अशा प्रकारच्या घटनांमुळे, चीप पब्लिसिटीच्या प्रयत्नांमुळे, ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय, कॉमेडियन म्हणून एक इमेज टार्निश होते. पहली बात तो ये है कि इस टाइप के कलाकारों को अगर पब्लिसिटी मिलती रही, आज जो मिल रही है ये पब्लिसिटी है, ठीक है, वो आदमी खुश हो रहा होगा, कहीं ना कहीं वो बहुत ही खुश हो रहा होगा, पार्टी मना रहा होगा. मैं बता रहा हूँ आपको कि यही वो चाहता था, यही वो चाहता था. तन्मय का नाम आपको नहीं पता, इनका कहना है कि उसका फैन फॉलोइंग है, मगर वो एक तबके तक, वो 20% तबका है, 80% तबके को आज मालूम पड़ा उसका नाम, जस्ट बिकॉज ऑफ उसका ये जो उसने वीडियो बनाया. नहीं सर, मैं तो कहता हूँ 20% तक का भी नहीं है, 2 से 3% है. आज भी चलो मैं मान लेता हूँ कि 20% इंटरनेट इस्तेमाल करने वाले हाँ, लोग बहुत कम लोग हैं, बहुत ज्यादा नहीं है. उसमें भी 2% लेकिन लोग हैं. आज 100% को उसका नाम आपके माध्यम से, और भी चैनल जब पूरे दिन भर चैनल चला रहे हैं, तन्मय का नाम, अभी जो मैडम बैठी थी उनको तन्मय का नाम पता था, मेरा नाम पता नहीं था. तो ये क्या है? मेहनत करना जो है, काम करना लोगों ने छोड़ दिया उनको. अब अगर ये आदमी सक्सेस हो गया तो माँ कसम आने वाले कलाकारों को क्या लगेगा कि यार कौन मेहनत करे, ऑफिस टू ऑफिस स्ट्रगल करे, अपना जाके बायोडाटा दे, अपना 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 काम दिखाए, चाहे गाने में हो, चाहे म्यूजिक की किसी भी फील्ड में हो. सीधा ऐसे करते ना, किसी को गाली देते हैं रोड पे, या कपड़ा निकाल के कर देते हैं, या देश को तोड़ने की बात करते हैं, या किसी मतलब कोई भी ऐसी बात स्टंट करते हैं जिससे क्या होगा कि 4 लोग भले चिढ़ेंगे, 10 लोग हमें बचाने भी आ जाएंगे और हम रातों रात स्टार हो जाएंगे. कन्हैया का नाम किसको पता था? आज ऐसा कोई बंदा नहीं होगा जो कन्हैया को नहीं जानता. और अब मेरे ख्याल से कन्हैया को कोई भी उंगली नहीं उठाएगा. अब वो स्टार बन चुका है, सेलिब्रिटी बन चुका है. वैसे ये भी बन गया. और इसी तरह से अगर ये फार्मूले हिट होते रहे तो मैं नहीं समझता कि आगे आने वाली जो पीढ़ी है वो उन कलाकारों को फॉलो करेगी जिन्होंने मेहनत करके अपना मुकाम बनाया. उनको लगेगा यार ये इतना मेहनत नहीं करेगा, इनको पकड़ो, इनसे करो. और हम लोग जहाँ जहाँ शो करने जाते हैं वहाँ तो हमारी इतनी प्रॉब्लम झेलनी पड़ती है कि जैसे हम शादी का शो करने गए तो दुल्हन का बाप आगे हाथ जोड़ता है कि भाई पारिवारिक शो है, तुम कॉमेडी में कोई भरोसा नहीं यार, तुम पता नहीं कब कौन सी बात बोलो, तो प्लीज यहाँ वल्गर कॉमेडी मत करना. या फला, या कहीं महोत्सव में जाते, कहीं पूजा के प्रोग्राम में जाते, सबका भरोसा उठ गया कि ये सब ने ऐसा कर दिया. तो ये नालायक लोगों की वजह से हमारे लाइन को बहुत फर्क पड़ रहा है. मेरी एक ही बात पर आक्षेप है, मुख्य तौर पर आप कन्हैया को तन्मय से जोड़ रहे हैं, वो शायद मेरे हिसाब से गलत है. कन्हैया और तन्मय को जोड़ा नहीं जा सकता, बात अलग हो सकती है. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जर त्या मुद्दा आहे तर कन्हैयाला आपल्याला जे आहे ते तन्मयशी जोडता येणार नाही. मात्र सौमित्र, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. ज्या प्रकारे आपण असं म्हणतो की कारवाई करायला पाहिजे, कारवाई राज्य सरकार करणार, केंद्र सरकार करणार, कारण IT ऍक्ट जो आहे हा केंद्राच्या अखत्यारीत आहे, हा राज्याच्या अखत्यारीत नाही. केंद्र सरकारला याच्यामध्ये अमेंडमेंट आणायला लागेल, केंद्र सरकारला याच्यामध्ये बदल करावे लागतील आणि जेणेकरून हा कायदा जो आहे तो फुलप्रूफ होईल. आपण पाहिलं IT ऍक्ट मध्ये जे आहे ते मध्यंतरी बदल करण्यात आले. आता जेव्हा अशी एक मुवमेंट सुरू झालेली आहे की कोणी उठतो, एक व्हिडिओ काढतो, युट्यूबवरती टाकतो, पब्लिसिटी होते आणि हा व्हिडिओ जो आहे तो करोडो लोकांपर्यंत पोहोचतो. कशा प्रकारे केंद्र सरकारने याला जे आहे ते टॅकल केलं पाहिजे, कारण हा जो प्रश्न आहे हा काही दिवसांमध्ये खूप मोठा प्रश्न होऊ शकतो. मला एक महत्त्वाचा सुनील बोलला ते अगदी खरं आहे की अशा पद्धतीचं जर पेव फुटलं तर उद्या कुणी उठून कुणालाही शिव्या द्यायला लागेल आणि निगेटिव्ह पब्लिसिटीमुळे त्याची पब्लिसिटी होत राहील. हा खूप मोठा धोका मला पुढच्या काळामध्ये वाटतो, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की मगाशी मॅडम बोलल्या त्या पद्धतीनं राज्य सरकार यात काही करू शकत नाही. यामध्ये केंद्रालाच हस्तक्षेप करायला लागतो, कारण की राज्यानं काही पाऊल उचललं तर पुन्हा त्याचे वेगळे परिणाम राज्याला भोगायला लागतील. त्यामुळे हा पूर्ण केंद्राच्या आधिपत्याखाली आल्यामुळे केंद्रानंच यात पाऊल उचलायला पाहिजेत. पण ह्याच्यामध्ये थिन लाईन आहे, म्हणजे तुम्ही काही करायला गेलात तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा पण येऊ शकते, जी निश्चित चुकीचं आहे. कुठल्याही प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येऊ नये या मताचा मी आहे. पण असा प्रकार जो होत आहे याला आळा घालण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की ज्याच्याबद्दल हे टिंगल केली आहे, ज्या व्यक्तीबद्दल, त्या व्यक्तीला याच्याबद्दल काय वाटतं हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. मी खूप प्रॅक्टिकली बोलतोय. म्हणजे लता दिदी किंवा सचिन किंवा उद्या सौमित्र पोटेवर जर टिंगल झाली तर मुळात सौमित्र पोटेनी कंप्लेंट केली आहे का, किंवा सौमित्र पोटेनी त्यावर काही ट्विट करून नाराजी नोंदवली आहे का? ही पहिली स्टेप आहे, प्रॅक्टिकली पहिली स्टेप आहे. त्याच्यानंतर मग पोलीस कारवाई करू शकतात. त्यांनी करायला पाहिजे की नाही हा मुद्दा पुढचा आहे. सायबर क्राईमच्या हातात सगळं दिलं म्हणून सायबर क्राईम काय करतं असं नसतं. पोलिसांची वेगळी पद्धती असते, तक्रार दाखल झाल्याशिवाय काहीही करता येत नाही. पण सौमित्र, यात मुख्य एक मुद्दा आहे तो की हाती चले अपनी चाल कुत्ते भोके हजार. तसं आहे ना, असे जर अनेक जण रस्त्यावर भुकत राहिले किंवा विचित्रपणा करत राहिले
तर प्रत्येक वेळेला सचिन तेंडुलकर किंवा लता मंगेशकरांसारख्या का icons बोलावं ने यार? मगर मैं त्यांच्या कह विरुद्ध रहा का हूं, मेरा- प्रतिक्रिया मेरा- द्यावी? मेरी बात सुनिए सर, अभी लता जी ने और सचिन जी ने ऑब्जेक्शन नहीं लिया तब जाके इतना नाम हो रहा है उसका। अगर वो 2 भारत रत्न इनके नाम इसके साथ इसकी कंप्लेंट करेंगे तब तो वो विश्व का सबसे बड़ा स्टार बन जाएगा। वो तो फूले नहीं समाएगा। पहिली गोष्ट अशी आहे की मी सचिन तेंडुलकर किंवा लता मंगेशकर यांच्याबद्दल बोलत नाहीये, त्यांचा विषय चालू आहे म्हणून जेव्हा आपण सायबर क्राईम किंवा नियमांमध्ये बदल आणायच्या दृष्टीने काही विचार करायला लागतो तेव्हा ज्याच्याबद्दल हे झालेलं आहे त्यानं त्यांनी काहीतरी तक्रार सांगायला करायला लागतं. पाहिजे. हे मी तुम्हाला टेक्निकली सांगायला बरोबर. लागलो. आपण मनसेची पण प्रतिक्रिया घेऊया. अमेय खोपकर आपल्यासोबत आहेत. अमेय, एक राजकीय याच्यामध्ये सुरुवात झालेली एक मुवमेंट, सगळेच राजकीय पक्ष जे आहेत ते तन्मयला अटक करा या मागणीवरती ठाम आहेत. अटक करा नाहीतर आम्ही जे आहे ते या ठिकाणी हलणार नाही पोलीस स्टेशनच्या बाहेरनं, अशी काही राज्यकर्त्यांनी भूमिका घेतली आहे. मात्र ज्या प्रकारे सौमित्रने या ठिकाणी मुद्दा उचलला, तुम्हाला ज्यांच्या विरोधात तक्रार केली आहे त्यांनी तर याबाबत काहीच बोललं नाही, ज्यांच्या विरोधात व्यंग केलेला आहे किंवा काही म्हणा अपशब्द वापरलेत त्यांना याच्याबद्दल काही बोलायचं नाहीये, त्यांनी अजून काहीच पब्लिक प्लॅटफॉर्मवरती बोलले नाही, मग तुम्ही अचानक त्यांचा अपमान झाला किंवा त्यांचा जे आहे ते अपशब्द वापरण्यात आले असं म्हणून तुम्ही तक्रार करणारे कोण? मला असं वाटतं की तुमचं म्हणणं असं आहे का की लता दीदी आणि सचिन तेंडुलकरनी त्याची तक्रार करावी आणि त्याला अजून मोठं करावं? आज जे मीडियाने त्या भटला जे मोठं केलेलं आहे की त्याला जे हवं ते हे एक स्टंट होता, हा पब्लिसिटी स्टंट होता फक्त. आज मला असं वाटतं की कदाचित त्याला माहिती असं असेल की बिग बॉसचे ऑडिशन सुरू झाले म्हणून बिग बॉससाठी जाण्यासाठी असे धंदे करत असतील. म्हणजे मुळात कसं आहे, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतरत्न लता दीदी मंगेशकर. आज लता दीदींचं वय काय हो? आज तुम्ही तो व्हिडिओ निर्वाह त्याच्यामध्ये काय भाषा वापरली आहे लता दीदींबद्दल. ज्या सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांनी भारताचं नाव अख्ख्या जगभरामध्ये केलं, त्यांच्याबद्दल तुम्ही असं बोलणार आहात आणि आम्ही गप्प बसायचं? मला असं वाटतं की काही गोष्टी राजकारण, निवडणुका याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे. राजकारण आणि मला निवडणुका याच्यामध्ये यांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे. पॉलिटिकल मायलेज घ्यायचं नाही का, राजकीय मुद्दा करायचा नाही येतो. माफी मागायची आणि दुसरी गोष्ट महत्वाची, पोलीस जी काय कारवाई करतील ती करतील, पण यापुढे त्या भटचे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये एकही शो होणार नाहीत आणि मुंबईमध्ये तिकडे तो रस्त्यात दिसेल तिकडे त्याला आम्ही चोपू. रस्त्यात दिसेल तिकडे त्याला आम्ही ठोकू असं मनसेचं म्हणणं आहे. मात्र निलेश, मी तुमच्याकडे येतो. जर आपण एकंदरीतच हा पब्लिक प्लॅटफॉर्म पाहिला तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की आपण त्याला पब्लिसिटी का दिलं जातोय, मात्र आपल्या अशी इच्छा आहे की या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि अशा वृत्ती ज्या आहेत ह्याच्या पुढे होऊ नयेत यासाठी जे आहे ते कुठेतरी सरकारतर्फे जे आहे ते पावलं उचलली गेली पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं की ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण जेव्हा चर्चा करतोय तेव्हा खरंच सरकार अशा प्रवृत्तींना जे आहे ते इतक्या सहजासहजी आळा घालू शकेल? मुख्यतः हे जे सगळे प्रकार आहेत ते ऑनलाईन आहेत आणि ऑनलाईन मीडिया किंवा सोशल मीडिया हा बाळसं धरतोय. मुख्यतः जन्मालाच आलेला आहे हा मीडिया, हा काही 4-5 वर्षापूर्वी, आणि त्याला कुठे आत्ता जागा मिळू लागते. त्यामुळे तो अवखळ आहे हां, पण तो अवखळतेच्या पलीकडे ज्या वेळेला अशा अत्यंत अपप्रवृत्तींच्या हाती जातो त्यावेळेला असे प्रकार घडताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकार, स्वतः केंद्र सरकारनं सोशल मीडियाला कंट्रोल कसा करायचा आणि त्याच्यावर त्याचं जे इंटरनल सिक्युरिटीवर प्रॉब्लेम होत आहेत त्या संदर्भातली एक कमिटी स्थापित केलेली आहे आणि त्या माध्यमातून या सोशल मीडियाला व्यसन कसं घालता येईल, कशा स्वरूपात हे कंट्रोल करता येईल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. इतकंच नाही तर या सोशल मीडियाचे सर्वांचे सर्व्हर हे भारतात असावे, जेणेकरून जो कंटेंट, जी काही माहिती असेल, जी काही अशा स्वरूपाची वक्तव्य असतील ती सरकार जेव्हा ठरवेल तेव्हा ती डिलीट करता येतील अशा स्वरूपाचे अधिकार घेण्याचा प्रयत्न जो आहे तो INB म्हणजे इंडियन ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री जी आहे ती, मुख्यतः इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री, ती स्वतः प्रयत्न करते. त्यामुळे काही वर्षामध्ये हे प्रयत्न जे आहेत ते यशस्वी होताना पाहायला मिळतील. मात्र आज तन्मयसारखी पोरं जी समोर येत आहेत त्यांना व्यसन घालणं हे गरजेचं आहे. कायद्याच्या कक्षेत व्यसन घालता येत नाही आणि मग काय होतं तर मनसेसारख्या कार्यकर्त्यांना, म्हणजे मनसेच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना रस्त्यावर यावं लागतं, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर यावं लागतं आणि विरोध करावा लागतो आणि थेटपणे कायदा हातात घेऊन अशा अपप्रवृत्तींना आळा घालण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि त्यामुळे काही वर्ष तरी थांबावं लागेल सोशल मीडियाला पूर्णतः कंट्रोल करण्यासाठी. सोशल मीडियाला कंट्रोल करण्यासाठी अमेय, मी परत तुमच्याकडे येतो. ज्या प्रकारे म्हणतायत की या ठिकाणी रस्त्यावरती उतरून जे आहे ते आंदोलन करायला लागतं आणि रस्त्यावरती उतरून जे आहे ते ठोकून काढू अशी भाषा करायला लागते. अमय, ठोकून काढण्यापर्यंतची भाषा करायला लागते. मात्र AIBच्या विरोधात जी तक्रार दाखल झाली होती तेव्हा मनसेने इतका मोठा जो आहे तो स्ट्रॉंग स्टँड घेतल्याचं आठवत नाही. मग असं का की जेव्हा AIBच्या विरोधात तक्रार झाली होती तेव्हा काय नाही, फक्त आता लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर महाराष्ट्रीयन आहेत, मराठी आहेत म्हणून तुम्ही हा मुद्दा उचलताय, असा एक आक्षेप आहे?
आपल्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो, गेल्या वेळेला जेव्हा वरळीमध्ये AIP ने असा एक कार्यक्रम झाला होता, त्याच्यानंतर मनसे चित्रपट सेना आणि मनसेने तीव्र आक्षेप घेतला होता आणि त्याच्यानंतरचा जो शो होता तो रद्द झाला होता. आपण आपल्या लायब्ररीमध्ये चेक करू शकता. आणि दुसरी गोष्ट ऐकून घ्या, हे आम्हाला काय मजा येत नाही, आम्हाला काय वेळेचाच मान कोणाला मारत बसत नाही. याच्या मागची भावना तुम्ही लक्षात घ्या. उद्या समज एखाद्या या भटला जेव्हा आम्ही चोप देऊ तेव्हा ही अशी दुसरी विकृत मेंदूची जी माणसं असतात त्यांना जरब बसेल की अरे जर का मी आता कोणाचा व्हिडिओ पोस्ट केला किंवा मी अशी कुठची मेसेज टाकला पण तर मला देखील मारतील. कायदा हातात घेणं हे शेवटचं हत्यार आहे का, की कायदा हातात घेतल्यानंतरच तुम्हाला असं वाटतं की या प्रवृत्तींना जे आहे ते चोप बसू शकतो? कसं आहे, ज्याला ज्या भाषेत कळतं त्या भाषेत समजावं लागतं. जर का ही भाषा नसेल कळत तर ही भाषा समजते, मग ह्या भाषेत त्याला समजावं लागतं. आमचा प्रश्न काय आहे तो पुन्हा एकदा टीव्ही स्क्रीनवरती पहा आणि ट्विटरवरती तुम्ही तुमची मतं नोंदवा. तन्मय भट्टचा विनोद हा भारतरत्नांचा अपमान आहे का, हा प्रश्न आहे. तुम्ही तुमची मतं ट्विटरवरती नोंदवू शकता.